वांगणी आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर आता भाजपाने भूमिका घेतली आहे। भाजप अंबरनाथ ग्रामीणचे अध्यक्ष विराज देशमुख यांनी महावितरणच्या अधिकारी अभियंत्यांना निवेदन देत नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हणले आहे की गेल्या अनेक दिवसांपासून वांगणी आणि परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यासोबतच जीर्ण वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि तांत्रिक बिघाडांची तातडीने दुरुस्ती, नियोजित वीज बंदची पूर्वसूचना नागरिकांना देणे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे। महावितरण प्रशासनाने 15 दिवसांच्या आत ठोस उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांसह ठिय्या आंदोलन, रस्ता रोको, उपोषण आणि जन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप अंबरनाथ ग्रामीणच्या वतीने देण्यात आला आहे। प्रतिनिधी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर। महावितरण कार्यालय खरवई येथे वारंवार होणारी वीज समस्या, वांगणी ग्रामपंचायत तसेच अंबरनाथ तालुका ग्रामीण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जी समस्या गेल्या 1-1.5 महिन्यापासून प्रचंड नागरिकांना जी भासत आहे, संदर्भात आम्ही आज निवेदन देण्यासाठी वांगणीचे सर्व सदस्य, सरपंच, शहराध्यक्ष व सगळे कार्यकर्ते इथे आलेलो आहोत। तरी आज आम्ही काटकर साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर 15 दिवसामध्ये हा पूर्ण ग्रामीणचा जर वीज पुरवठा हा जर सुरळीत चालला नाही तर येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही इथे मोठ्या प्रमाणात मोर्चा तसेच उपोषणाला बसण्याचं त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। व तसेच त्यांच्यासोबत आज वांगणीतील पूर्ण समस्यांसोबत चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि त्यांनी त्याच्यावरती सर्व आमच्या गोष्टी ऐकून घेऊन त्याच्यावरती प्रतिसादसुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि 2 दिवसामध्ये आम्ही त्यांना लिखित स्वरूपात त्यांच्याकडनं आमच्या मागण्यांचे उत्तर जे आहेत ते लिखित स्वरूपात त्यांनी 2 दिवसात देण्याचे आम्हाला कबूल केलेलं आहे। व तसेच आमदार साहेबांनी जे वांगणीसाठी 4.5 करोड रुपयाची आज मंजुरी आणलेली आहे, तर ते येत्या 15 दिवसामध्ये ते कामसुद्धा चालू होऊन वांगणीचा नवीन फिडर म्हणजे वांगणीसाठी वेगळी लाईन या 15 दिवसामध्ये चालू होईल याची सुद्धा आज त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। व आज या प्रसंगी सरपंच तसेच शहराध्यक्ष आम्ही आज त्यांना एकच सांगू इच्छितो की जर येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर का वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत, याचं आम्ही आज त्यांना शांततेपूर्वक आज निवेदन त्यांना दिलेलं आहे। व तसेच आमदार साहेबांनी जे 4.5 करोड रुपये वांगणीसाठी मंजूर करून दिले त्याच्यासाठी आम्ही आज सर्व साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की आज येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये, साधारण त्याला वर्षभर जाईल जे काम व्हायला, परंतु त्याच्या अगोदर जी कामं व्हायला पाहिजेत त्या मागण्यांसाठी आज आम्ही इथे जमलो होतो आणि साहेबांनी सुद्धा आज आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आमच्या मागण्या ऐकून घेतल्यात। तर येणाऱ्या दिवसात जर त्यांच्यावरती काही कार्यवाही झाली नाही तर आम्ही आमच्या उपोषणाला बसणार यावर आम्ही ठाम आहोत।